राज्य सरकारने लागू केलेल्या साथी पोर्टल 2च्या सक्तीविरोधात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनेच्या वतीने एक दिवसीय राज्यव्यापी बंद आयोजित करण्यात आलं होतं। या राज्यव्यापी बंदमध्ये अमरावती जिल्ह्यातही विक्रेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा परिचय देण्यात आला। या बंदचा परिणाम अमरावती शहर आणि जिल्ह्यातही स्पष्टपणे जाणवला। सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांनी आपापली प्रतिष्ठानं बंद ठेवत शांततेत आंदोलनात सहभाग घेतला। विक्रेत्यांनी आपल्या केंद्रावर साथी पोर्टल 2 अंमलबजावणी विरोधात विक्रेत्यांचा निषेध असे फलक लावून शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार साथी पोर्टल 2 द्वारे बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री प्रत्यक्षात शक्य नाही। तसंच या प्रणालीमुळे कृषी केंद्रांना अनावश्यक नियम, त्रासदायक कारवाई आणि तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागते। यापूर्वी कृषी विभागाने विक्रेत्यांच्या तक्रारींचा विचार करून अंमलबजावणी स्थगित करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात पोर्टलचा सक्तीने वापर सुरू असल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा संघटनांनी एकमुखी ठराव करून या सक्तीविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। अमरावती जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन करत अभी नहीं तो कभी नहीं अशी स्पष्ट भूमिका घेतली आणि आपली एकजूट अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं। दुकाने आज जवळपास पूर्ण महाराष्ट्र आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आमची मागण्याची जर दखल घेतली नाही गेली तर पुढची आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। यामध्ये आमची महाराष्ट्र संघटना मापदा सुद्धा सहभागी आहे आणि केंद्र सरकारची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे या बाबतीत आणि आम्हाला आशा आहे की आमची मागणी कुठेतरी मान्य होईल अशी आम्ही आशा बाळगतो।